परत सांगायला लक्ष द्या आता व्यवस्थित. भाग 3. आपल्याला एकूण संविधानानं 6 मूलभूत अधिकार हक्क दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिला बघितला समानतेचा अधिकार, कलम 14 ते 18 पर्यंतचा. त्याच्यानंतर दुसरा बघितला स्वातंत्र्याचा, बरोबर. 19 ते 22 स्वातंत्र्याचा अधिकार आहे, परंतु 19 मध्ये दुसरे 6 आहेत, बरोबर. बोलण्याचा, व्यक्त करण्याचा असेल, शांततेनं मोर्चा काढण्याचा असेल, संघटित होण्याचा असेल, देशभर भ्रमण करण्याचा असेल, बरोबर. देशात कुठेही राहण्याचा अधिकार असेल किंवा मनपसंत व्यवसाय करण्याचा अधिकार असेल. 19 मध्ये आपण बघितलं, 20 सांगितलं, 21 व्यक्तिगत जीवनाचं सांगितलं, 21 हे सांगितलं. आता 22 सांगतोय. लिहून तुम्हाला कुठलंच दिलं नाही, सगळं आज व्यवस्थित हे फंडामेंटल राईट आज आपल्याला पूर्णतः क्लिअर करून टाकायचं. हे बघा कलम 22. कलम 22 काय म्हणते? काही विशिष्ट बाबतीत अटक आणि अटकेपासून संरक्षण, म्हणजे अटक जी आहे अटकेपासून संरक्षण देते. कलम 22. काही ठिकाणी जर आपण कुठं पोलीसवाल्याला आपण विरोध केला, पोलीसवाले लगेचच काय करतात? धमकी देतात, अटकेची देतात का नाही? तुला जेलमध्ये टाकतो, तुला हे करतो, ते करतो. परंतु कलम 22 आपल्याला एक अधिकार दिलेला आहे की बाबा आपली मनमानी अटक कुणी करू शकत नाही. जरी SP असेल, DGP असेल, IG असेल, DIG असेल ना, कुणीही असेल, DYSP असेल, शेवटी API हे असतील, पण हे कुठल्याही व्यक्तीला विनाकारण अटक करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे तसा पावर नाही. तर कुठलीही व्यक्ती असेल, कुठल्याही व्यक्तीला, फॉर एक्झाम्पल आता मी पोलीसवाला आहे आणि आता ह्या ठिकाणी अर्जुन आहे, तर त्यानं जर काहीच केलं नाही त्यानं, पण थोडासा कुठंतरी गव्हर्नमेंटचा विरोध केलाय किंवा कुठल्या तरी नेत्याचा विरोध केलाय, नेत्याचा फोन गेला कुठं? पोलीस स्टेशनला. असा व्यक्ती मला खूप विरोध करतोय, दाबायचा प्रयत्न करतोय, काही कर, त्याला काय कर, जेलमध्ये टाक. मग अशा वेळेस मी काय केलं? आता त्या व्यक्तीला तर कुठला कानून कायदा वगैरे काही माहीत नाही, बरोबर. मी गेलो डायरेक्टच त्याला म्हणलं, बाबा चल, तुला मला अटक करायची, तुला कैद करायचं. मला तसा अधिकार आहे का? अधिकार नाही. आणि जर त्याच ठिकाणी, ठीक आहे, शोएब आहे, आता शोएबला थोडंफार नॉलेज आहे, घटनेचा अभ्यास केलेला आहे शोएब. जर त्या ठिकाणी मी गेलो ॲज अ पोलीस ऑफिसर आणि शोएबला मला अटक करायचे, का अटक करायचे? कारण त्यानं कुठल्या तरी नेत्याला काय केला होता? विरोध दर्शवला होता. मग नेत्याला त्याला दाबायचं म्हणून नेत्यानं काय केलं? पोलीसवाल्याला पाठवलं त्याच्याकडे. पोलीसवाला आला, चल तुला मला काय करायचे? अरेस्ट करायचे, हे करायचे, ते करायचे जर म्हणला, तर त्या ठिकाणी शोएबला अधिकार आहे अटकेचं कारण जाणून घ्यायचं. जे तुम्हाला अरेस्ट करते ते अरेस्टचं नेमकं कारण काय आहे हे काही माहीत असेल तरच तो सांगू शकणार आहे. मग कलम 22 मध्ये म्हणलेलं आहे की बाबा कलम 22 कशासाठी आहे रे? नेमकं कलम 22 आहे विनाकारण हे जे माणसाचं शोषण करतात काही लोक, विनाकारण कैद करणं, विनाकारण अटक करणं, ह्या अशा गोष्टीपासून आपल्याला संरक्षण देतं हे कलम 22. मग त्याच्यामध्ये पहिलं हे बघा, जर कुठलाही पोलीस ऑफिसर असेल ना, कुणीही असेल, तर अटक करताना पुढच्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला तो अटक करतोय त्या व्यक्तीला त्या पोलीस ऑफिसरनं कारण सांगितलं पाहिजे की बाबा तुला ह्या कारणास्तव मी अटक करत आहे. पहिलं समजलं का सना? बरं ठीक आहे, अटक केलं, त्याला माहित होतं, घटना कायदा माहित होता, तरीही त्याला अटक केलं. दुसरा पॉइंट हे बघा, अटक केल्यानंतर, अटकेपासून काय, अटक केल्यानंतर याचा टाइम सोडून याचा जायचा कोर्टाकडं. अटकेपासून 24 तासाच्या आत शोएब असेल, त्या शोएबला त्या पोलिसानं कोर्टाच्या पुढं, मॅजिस्ट्रेटच्या पुढं हजर केलं पाहिजे.
हे त्याचा अधिकार आहे. कसल्या हेल्प बघा, कधीही एक बघा, आता कुठल्या पोलिसांनी जर तुम्हाला कुणाला पकडलं तर काय करतात, थोडा वेळ जेलमध्ये डांबून ठेवतात आणि परत सोडून देतात. पण कुठल्या न्यायाधीशासमोर किंवा मॅजिस्ट्रेट समोर नेतात का? नेत नाही. पण आपल्याला जर माहित असेल, आपले अधिकार जर आपल्याला माहित असेल, तर कुठला पोलीस ऑफिसर असेल ना, कुठला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असेल ना, कुणीही असेल, तुमचं काहीच हे करू शकत नाहीत. काय बरोबर आहे का नाही? मग कलम 22 जे आहे ते आपल्याला संरक्षण देते की बाबा तुम्हाला जर कोणी अटक करत असेल तर त्या अटकेच्या वेळी तुम्हाला ते नेमकं मी कोणत्या गोष्टीसाठी मला अटक होत आहे, त्या अटक होण्याचं कारण तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. बरोबर. दुसरं, तुम्हाला अटक झाल्यानंतर 24 तासाच्या आत न्यायालयासमोर, मॅजिस्ट्रेट समोर तुम्हाला हजर केलंच पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, तुम्हाला आता अटक होते तर तुम्हाला तुमचा जो मनपसंतीचा वकील आहे त्याच्यासोबत तुम्हाला सल्ला मसलत करण्याचा अधिकार दिलेला आहे. विनाकारण, मग इकडे लक्ष द्या आता, विनाकारण कुठल्याच पोलीसवाल्याला तुम्हाला अटक करण्याचा अधिकार नाही. हे पाठ ठेवा जरा, कधीतरी लक्षात असू द्या तुमच्या. कोणाला आहेत कलम 14 ते 18 कोणाला लक्षात बसले का? 19 मधले 6. बरे शिवानी, तुला म्हणतोय शिवानी, तू पाठीमागली शिवानी, पुढची नाही. बसले रोहन, रेहान. परंतु ह्या पण गोष्टीला एक अपवाद आहे. प्रत्येक गोष्टीचा अपवाद असतं. नाणं आहे, नाण्याच्या दोन बाजू असतात, एक आपण हेड आणि एक टेल. तसं याच्यामध्ये कलम 22 मध्ये एक अपवाद आहे. कुठला अपवाद आहे? हे बघा, प्रतिबंधात्मक अटक. काय प्रतिबंधात्मक अटक म्हणजे काय? म्हणजे हे बघ इकडं आहे, गुन्हा घडण्याच्या पूर्वी कैद. प्रतिबंधात्मक अटक म्हणजे गुन्हा घडलाच नाही तर त्या घडण्याच्या अगोदरच कैद. समजते का? म्हणजे फॉर एक्झाम्पल, अभिषेकनं चोरीच केली नाही पण चोरीच्या अगोदरच अभिषेकला अटक झाली. म्हणजे कलम 22 मधलं अपवाद असा आहे की बाबा, एखादी अशी व्यक्ती जी राष्ट्रहितासाठी धोका आहे, मग ते राज्यासाठी असेल, राष्ट्रासाठी असेल, आपल्या शहरासाठी असेल, अशी जी कोणी व्यक्ती जी धोका आहे, जिचा धोका आहे दुसऱ्याला, अशा व्यक्तीला प्रतिबंधात्मक अटक म्हणजे गुन्हा घडण्याच्या पूर्वीच अशा व्यक्तीला अटक केलं जातं. समजलं का? कलम 22 लक्षात राहील का? अर्जुन, सुमित, का आपलं अभिषेक समजलं का तुला? कलम 22. कुणीही पोलीसवाला, आता तू पेरू विकतोस, कुणीही पोलीसवाला जर आला, चल तुला अटक करायची जर म्हणलं तर हे माहिती असलं पाहिजे तुला. पहिल्यांदा अटकेचं कारण, जरी अटक केलं तर 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेटच्या समोर हजेरी आणि स्वतःच्या मनपसंत वकिलासोबत सल्ला मसलत करण्याचा अधिकार. पण तू काय राष्ट्रासाठी आता धोकादायक नाहीस, मग तू अपवादच्या गोष्टीमध्ये जाऊ नको. पण ह्या तरी गोष्टी तुझ्या लक्षात असाव्यात. एवढं लक्षात राहील कलम 22. आता कलम 23 आणि कलम 24, शोषणाविरुद्धचा अधिकार. किती वयात आहे? पहिलं समानतेचा अधिकार झालं कलम 14 ते 18. दुसरं स्वातंत्र्याचा 19 ते 22. आता तिसरा शोषणाविरुद्धचा अधिकार 23 ते 24.
हा इकडे लक्ष द्या रे, बोल नका लगेच. इकडे लक्ष द्या आता. शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 आणि कलम 24 दोन आहेत. इथं कन्फ्यूज होणारा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. इकडे लक्षात घ्या, कलम 23 जे आहे ते मानवी तस्करी आणि सक्तीची जी रोजगार ही आहे, मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी. कलम 23 मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी बंद म्हणतंय. म्हणजेच हे बघा, भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर एक असा वर्ग होता आपल्यात की समजा एक गाव आहे आणि त्या गावामध्ये आपण सर्वजण राहतो. अशातच काय झालं, ते फलाण्या व्यक्तीचं एक गाय असेल किंवा बैल असेल मृत्युमुखी पडला. समजतंय? तर त्यावेळी एक वर्ग होता, आपल्या चतुर्वर्ण म्हणतात ना, त्याच्यातला एक वर्ग होता की त्या वर्गाचं कामच एवढं होतं की ती जी मेलेली पशु आहे त्या पशुला बांधायचं आणि गावाच्या बाहेर नेऊन टाकायचं. कुणाचाही पशु असो तो, परंतु ते बाहेर गावाच्या बाहेर टाकण्याचं काम कोणाकडे होतं? त्या एका शोषित वर्गाकडे होतं, त्याच्याकडेच होतं ना. मग असं हे काय झालं रे? कोणता प्रकार झाला हे? शोषण. म्हणजे त्या स्पेसिफिक वर्गाचं शोषणच आहे ना. चांगल्या गोष्टी घ्यायच्या दुसऱ्याने आणि वाईट गोष्टी त्याच्या पदरामध्ये. दुसरं उदाहरण की बाबा ह्या ठिकाणी एक अभिषेक आहे. अभिषेकला मी काय केलं, मी समजा गावचा एखादी कुठल्या चांगल्या अवधीवरचा व्यक्ती आहे, गावामध्ये माझा थोडाफार दबदबा आहे. कलम 23 बघतोय आपण, इकडे लक्ष द्या व्यवस्थित. तर माझा शब्द गावामध्ये कुणी टाळणार आहे का? शक्यच नाही. कुणी माझा शब्द गावामध्ये टाळू शकत नाही. मग फॉर एक्झाम्पल आता आपलं सीझनच आहे सोयाबीनचं, समजा 500 रुपये दिवसाला हजेरी आहे. मग मी अभिषेककडे गेलं, त्याला म्हणलं बाबा मी तुला 500 रुपये मजुरी देतो. अभिषेकला मी दिवसभर काम करून घेतलं, दुसरा दिवस काम करून घेतला आणि त्याच्या बदल्यामध्ये अभिषेकला मी फक्त आणि फक्त 200 रुपये त्याच्या पदरामध्ये टाकले. काय रे हे? सक्तीची मजुरीच आहे ना. एकतर तो मला विरोध दर्शवू शकत नाही, बरोबर आहे का नाही? तो शोषित वर्ग आहे, मी बहुसंख्यांमध्ये आहे, गावात माझा दबदबा आहे, जो मी म्हणाल तोच ते करणार आहे. मग त्याला मी घेऊन गेलं, त्याला म्हणलं होतं 500 रुपये देतं. तो व्यक्ती आला माझ्या शेतामध्ये, त्यानं सोयाबीन काढलं आणि त्याच्या बदल्यात मी त्याला फक्त आणि फक्त 2 दिवसाचे 200 रुपये दिले. हे सक्तीची मजुरी झाली का नाही? म्हणजे एकतर इच्छा नसताना त्याला घेऊन जायचं, बरोबर, आणि काम करून घ्यायचं आणि त्याच्या बदल्यामध्ये एकदम नगण्य अमाऊंट, नगण्य पैसा त्याला द्यायचा. असं होतं का नाही? होतं का नाही देशामध्ये असं? मग भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर तर एखाद्या समजा बहुसंख्याक वर्गातल्या लोकांना जर म्हणलं की तुम्हाला माझ्या शेतातलं ते काम करायचे, तुम्ही जाऊन करा, तर पर्याय नव्हता. ते लोक काम करायचे, पण कामाचा मोबदला ज्या वेळेस मागायला जाईल त्यावेळेस त्यांना इन्सल्ट करून त्यांना हाकलून दिलं जायचं. कधी बघितलं का? ओल्ड मूव्ही बघत जावा, म्हणजे जेणेकरून अगोदरची पार्श्वभूमी जी काही होती ते तुम्हाला दिसून येईल त्याच्यामध्ये. मग हे काय म्हणते कलम 23, मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी बंद. अगोदर गुलामांचा एक व्यापार व्हायचा. गुलाम, आपण 3rd इयरचे विद्यार्थी, अरिस्टॉटलला आपण वाचत होतो. अरिस्टॉटल, अरस्तू त्याच्यामध्ये आहे बघा, गुलामगिरीचं समर्थन केलेलं होतं ना. पूर्वी काय व्हायचं रे? काही व्यक्तींना गुलाम म्हणून विकत घेतलं जायचं.
गुलामांचा बाजार व्हायचा. जसं आज आपण बाजारामध्ये निलामी बघतो, आंबा 10 रुपये किलो, 20 रुपये किलो, 40 रुपये किलो, तसं गुलामांचा बाजार भरायचा. हा गुलाम 20,000 रुपये, हा गुलाम 10,000 रुपये, हा गुलाम 5,000 रुपये. तो कोणी जर गुलाम विकत घेतला तर वर्षभर त्या गुलामाला त्याच्याकडून कितीही त्याचं शोषण करून त्याच्याकडून कुठलंही काम करून घ्यायचं. मानवी तस्करी झाली का नाही एक प्रकारची. मग कलम 23 काय म्हणते बाबा, मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी आता बंद. संविधान म्हणते समान काम समान वेतन. बरोबर आहे का नाही. आता समजा हे पूर्वीचं झालं, त्याच आता मी जर अभिषेक थोडाफार हुशार झाला आता माझ्या क्लासला येऊन, मग अभिषेकला म्हणलं, अभिषेक चल तुला 300 रुपये देतो, बाहेर समजा 300 रुपये हजेरी आहे, आणि मी पण अभिषेकला म्हणलं 300 रुपये हजेरीने तुला काम देतो, चल माझ्याकडे तेवढं काम कर. तर अभिषेकनं माझ्याकडे काम केल्यानंतर अभिषेकला अधिकार आहे 300 रुपये माझ्याकडून घ्यायचा. बरोबर आहे का नाही. कलम 23 समजले का. 24 कर वळू का. होय रोहन, सुमित समजाले का काही. समजत नसेल तर इथल्या इथंच विचारायचं, म्हणजे तुमचा डाऊट तर इथं क्लिअर करता येतील. नाही इथं समजणं झालं, घराकडे जाचाल काहीतरी पुस्तक वाचाय बसाल, पुस्तकाची भाषा अवघड असते, त्याच्यामध्ये काही समजणं झाल्यानंतर परत ते स्वतःशी विश्वासघात करू नका. समजत असलं तर समजलं म्हणा, समजत नसेल तर सरळ सर मला समजलं नाही म्हणून मला विचारा. काय जाऊ का पुढं मग. कलम 23 समजलं ना. शोषणाविरुद्धचा अधिकार. कलम 23 म्हणले की मानव समजायचं. परीक्षेत प्रश्न जर आला, लक्षात जर जास्त राहत नसेल, मानव कलम 23. आणि लहान बाळ 14च्या खाल्ला, लहान व्यक्ती कलम 24. कलम 24 काय म्हणते रे, हे बघ, बालमजुरी बंद. आपल्या देशात प्रचलित होती का नाही बालमजुरी. कुठंही बघायचं, अगोदर हॉटेलवर व्यक्ती काम करणारा, लहान चहाचे कप बशे पुसणं, हे करणं, चहा सर्व करणं. अगोदर आपल्या देशात बालमजुरी प्रचलित होती ना. भरपूर प्रथा होत्या अगोदर. लहानपणीच लग्न लावून दिलं जायचं. बरोबर आहे. बालविवाह होता, बालमजुरी होती. असो, हे बघा कलम 24 म्हणतंय की बाबा कारखाना, मेन्शन केलं नाही का इथं, ठीक आहे. कारखाने माहिती आहेत का. कारखाना असेल, खनन उद्योग असेल, खनन उद्योग कळतंय का. अशा ठिकाणी 14 वर्षाच्या खालील बालकास कामाला लावता येणार नाही. कलम 24 असं स्पष्टपणे सांगतंय. तुम्हालाही अधिकार आहे. समजा एखादे अवजड काम आहे, तुम्ही शिक्षित आहेत, कुठून तरी रस्त्यानं जात आहेत, कुठंतरी अवजड काम आहे, खूप म्हणजे माणसाला देखील होणार नाही असं काम कुठला तरी लहान मुलगा करतंय, तर अशा ठिकाणी ज्या व्यक्तीनं त्या मुलाला कामावर लावले, अशा व्यक्तीच्या विरोधात कंप्लेंट करण्याचा अधिकार तुम्हाला बी दिलेला आहे. कारण बालमजुरी रोखणं चांगलंच काम आहे ना ते. म्हणून हे लक्षात ठेवा. कलम 23 मानवी तस्करी, सक्तीची मजुरी बंद. कलम 24 बालमजुरी बंद, निषेध आहे. 14 वर्षाच्या खाल्ल्या व्यक्तीला तुम्हाला कारखान्यामध्ये किंवा कुठल्या अवघड उद्योगामध्ये किंवा खनन कामामध्ये कामाला लावता येणार नाही. आणि जर तसं कोणी कामाला लावलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. कलम 23 कलम 24 समजलं. आता धार्मिक स्वातंत्र्याकडे जायचं पुढं. कलम 25 ते 28. बोलू नका.
हा इकडे बघा रे, धार्मिक स्वातंत्र्य 25, 26, 27, 28 एवढेच आहेत ना, 25 ते 28 पर्यंत. हा किती वयात हा? पहिला समानतेचा झाला, दुसरा स्वातंत्र्याचा झाला, तिसरा शोषणाविरुद्धचा झाला, चौथा धार्मिक. हे बघा कलम 25 बघून घ्या आता. धर्मस्वातंत्र्य म्हणजे एक छोटंसं उदाहरण देतो आता, की बाबा एक गाव आहे, त्या गावामध्ये अली आणि राम दिसतंय का? एक गाव आहे, त्या गावामध्ये अली आणि राम नावाचे दोन मित्र राहतात. हे गाव आहे. समजलं? गाव आहे, गावामध्ये अली आणि राम नावाचे दोन मित्र राहतात. अली मस्जिद मध्ये नमाज अदा करतो, बरोबर? नमाज अदा करणेच ना. आणि राम मंदिर मध्ये प्रार्थना करतो, बरोबर आहे का नाही? अली आणि राम, एक मुस्लिम आहे आणि एक हिंदू आहे. समजून घ्या. आता आपल्या इथं सगळे मुस्लिम हिंदू सगळे आपण मिक्स आहेत. तर एक मुस्लिम आहे आणि एक हिंदू आहे. आणि बाय मिस्टेक आता काय, ह्या गावामध्ये समजा 70% हिंदू मेजॉरिटी आहे. मेजॉरिटी म्हणजे बहुसंख्याक. मग अली हा मुस्लिम असल्यामुळं नमाज अदा करतो, राम हिंदू असल्यामुळं मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करतो देवाशी, बरोबर आहे ना? मग काय झालं की गावात 70% हिंदू मेजॉरिटी आहे. मग अशा वेळेस हिंदू 70% जी लोक आहेत त्यांनी अलीवर प्रेशर दिलं. कोणावर? अलीवर प्रेशर दिलं. फक्त समजण्यासाठी आहे, कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर व्हावी म्हणून. इथं काय आपल्याला धार्मिक हे द्यायचं नाही, भाषण द्यायचं नाही. तर अशा टायमिंगला समजा 70% जी मेजॉरिटी वाली आहेत त्यांनी जर अलीला म्हणलं की बाबा गावामध्ये 70% 80% आमचा समाज आहे, तुमचा हा 20 ते 30% समाज आहे, गावामध्ये आम्ही मंदिराची पूजा करतो, प्रार्थना करतो मंदिरामध्ये, तुम्ही पण काय करा आता, हे मस्जिद सोडा, एकतर आमच्यामध्ये सामील व्हा आणि मंदिरामध्ये तुम्हीही आमच्यासारखं प्रार्थना करा, असं त्या अलीला सांगितलं. परंतु त्याच टायमिंगला संविधान मध्ये आलं, बरोबर का नाही? त्या ठिकाणी संविधान मध्ये आलं. कलम 25 लक्षात घ्या, त्याचं महत्व. संविधान मध्ये आलं. मी समजा तुम्ही गावात 100 व्यक्ती आहेत, 99 हे बहुसंख्याक आहेत विशिष्ट धर्माचे आणि एक हा अल्पसंख्याक आहे विशिष्ट धर्माचा, तर तुम्ही 99% त्या 1% प्रेशर देऊ शकत नाही. त्यालाही धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे, तुम्हालाही धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे. तुम्ही जास्त मेजॉरिटीमध्ये असाल, बहुसंख्याक असाल म्हणून तुम्ही त्याच्यावर तुमचा धर्म लादता येत नाही. कन्सेप्ट समजते का? धर्मस्वातंत्र्य कलम 25. एकला जरी असेल, समजा मी एकटा आहे आणि बाकी तुम्ही आता ही सगळे क्लासमधले समजा विशिष्ट धर्माचे आहेत आणि मी एकटाच विशिष्ट अलग धर्माचा आहे, मी तुमच्यातच मिळून मिसळून राहतो, तुमच्यातच काम करतो, तुमच्यातच खातो, बरोबर आहे का नाही? अशा टायमिंगला तुम्ही माझ्यावर फोर्स करू शकत नाही की आम्ही ह्या धर्माचे आहेत म्हणून तू तुझा धर्म सोड आणि आमच्या धर्मामध्ये ये. संविधान म्हणतंय मला माझा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे, तुम्हाला तुमच्या धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तुम्ही माझ्या धर्मात दखल देऊ शकत नाही, मी तुमच्या धर्मामध्ये दखल देऊ शकत नाही. कलम 25 समजलं? कलम 26 हेच उदाहरण घेऊ आपण की हे गाव आहे, ह्या गावामध्ये हे अशा अलग अलग धर्माचे 2 पर्सन आहेत. तर आता कलम 26 म्हणते की बाबा तुम्हाला धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे.
तू मुस्लिम असशील तुला आहे, तू हिंदू असशील तुला आहे. कलम 26 एवढंच सांगतंय. कलम 25 समजलं म्हणजे ठीकठाक आहे. कलम 25 मुख्य कलम 25 समजून घ्या तुम्ही की बाबा प्रत्येकाला धर्माचं समान स्वातंत्र्य आहे. बरोबर आहे का नाही? हा, त्याच्यानंतर हे बघा, टॅक्स म्हणजे करामधून धार्मिक धर्माचा प्रसार करता येणार नाही. काय म्हणते कलम 25, 26, 27? जी कर असतात, टॅक्स असतो ना कर, तर त्या करातून जी पैसा गोळा झालेला आहे तर त्या पैशातून तुम्हाला कुठल्या धर्माचा प्रचार करता येणार नाही. हे कलम 27 सांगते. काय सुमित, पुढे लक्ष. हा, कलम 28 काय म्हणतंय? शैक्षणिक संस्थांमधील धार्मिक शिक्षण. आता समजा एक जिल्हा परिषदेची शाळा आहे, नाही तुम्ही सगळे मोठे आहेत, समजा एक कॉलेज आहे, एक ए नावाचं कॉलेज आहे. ए नावाचं कॉलेज हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. कोणतं? गव्हर्नमेंट ग्रँटेड आहे, गव्हर्नमेंटचं समजा त्याला ग्रँट वगैरे मिळत असलेलं कॉलेज आहे. तर ए नावाच्या कॉलेजमध्ये हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, ईसाई आहे, बौद्ध आहे, सर्व धर्माचे लेकरं त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. बरोबर? गव्हर्नमेंट स्कूल आहे, सगळे शिक्षण घेतात. तर कलम 28 काय म्हणते की बाबा ही शाळा कुणाची आहे रे? गव्हर्नमेंटची. बरोबर आहे का नाही? तर कलम 28 म्हणते की बाबा त्या शाळेमध्ये, आता समज माझं कॉलेज आहे स्वतःचं, मी एका विशिष्ट धर्माचा आहे, मग दररोज शाळेमध्ये प्रार्थना असते, कॉलेजमध्ये प्रार्थना असते का नाही? मग त्या प्रार्थनाच्या वेळेला तुम्ही सगळे अलग अलग धर्माचे आहेत माझ्या कॉलेजमध्ये, किंवा कॉलेज म्हणण्याऐवजी कॉलेजच घ्यावं लागलं आपलं. किंवा एक समजा हे आपला जो क्लास आहे हा गव्हर्नमेंट क्लास आहे फॉर एक्झाम्पल, ह्याला जे वित्त पोषण आहे ते गव्हर्नमेंट करतं, आणि ह्या क्लासमध्ये आपण सगळेजण आहेत, मुस्लिम आहे, बौद्ध आहे, हिंदू आहे. मग अशा वेळेस समजा क्लासचा ओनर मी आहे, मी एका विशिष्ट धर्माचा आहे, मग दररोज आपल्या क्लासमध्ये प्रार्थना होते, तर अशा वेळेस मी ज्या धर्माचा आहे त्या धर्माचं तुम्हाला काय करते? सक्ती करते दररोज की बाबा ह्या धर्माची ही प्रार्थना दररोज झालीच पाहिजे. बरोबर आहे का नाही? समजायला का नाही तुम्हाला? तर कलम 28 म्हणतंय की विशिष्ट धर्माचं जे काय तुम्ही प्रार्थना असेल, शिक्षण असेल, तर ते तसं तुम्हाला गव्हर्नमेंट स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये करता येणार नाही. कारण सगळे लेकरं आहेत त्या ठिकाणी, एका विशिष्ट धर्माला घेऊन कसं चालता येईल त्या ठिकाणी? आणि परत काय म्हणते की बाबा एखादी प्रायव्हेट स्कूल आहे, तर ठीक आहे, त्या प्रायव्हेट स्कूलमध्ये त्यांच्या नियमाप्रमाणे ते काही करू शकतील, परंतु गव्हर्नमेंट ज्या कॉलेजला, ज्या संस्थाला, ज्या ठिकाणी वित्त पोषित करते किंवा गव्हर्नमेंटच्या अंडर आहे, तर अशा ठिकाणी तुम्हाला धार्मिक शिक्षण देता येणार नाही. समजलं का? कलम 28, 25, 26, 27, 28 यांच्याबद्दल समजलं आहे का? किती झाले? चौथं होतं ना हे? चौथं होतं का पाचवं? मग आता पाचवं घ्या. आता इकडे बघा, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. इकडे बघा, आता कलम 29 आणि कलम 30 हे दोन कलम दिलेले आहेत. पहिलं बघा, कलम 29
कलम 29 म्हणते सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. मी आदिवासी आहे, उदाहरणार्थ मी आदिवासी आहे आणि मी तुमच्यासोबत मिळून मिसळून राहतोय. तुम्ही आदिवासी नाहीत, मी आदिवासी आहे. माझी भाषा वेगळी, माझी संस्कृती वेगळी, बरोबर का नाही? माझी लँग्वेज, माझं कल्चर सगळं वेगळं आहे ना, तुमच्यापेक्षा डिफरंट आहे. मग अशा वेळेस मी एकटा आदिवासी आहे म्हणून तुम्हाला ते 25 आठवा, आता 25 आठवा, कलम 25. एकटा आदिवासी आहे म्हणून तुम्ही माझ्यावर तुमची संस्कृती लादू शकत नाही, माझी संस्कृती तुम्ही बुडवू शकत नाही, माझी भाषा त्याच्यावर तुम्हाला कुठला विरोध करण्याचा अधिकार नाही. तुम्ही माझ्यावर सक्ती करू शकत नाही ना. तू आमची अशी भाषा आहे, तू ही भाषा बोल, आमचा असं कल्चर आहे, तू हीच कल्चर निवड, आहे का? नाही. कलम 29 काय म्हणते? ठळक ठळक सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. म्हणजे मी जरी आदिवासी असेल तर मला माझी भाषा, माझी संस्कृती जपण्याचा अधिकार कलम 29 संविधानानं दिलेला आहे. हे कलम 29 म्हणतंय. परत कलम 30, अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार. कोण आहे तरी देशामध्ये अल्पसंख्याक? ठीक आहे, हिंदू सोडून बाकीचे जे पण आहेत ते देशामध्ये अल्पसंख्याक आहेत. उदाहरण देतो. आता ह्या ठिकाणी समजा एक एक्स नावाचा विद्यार्थी आहे, किंवा विद्यार्थी घेण्याऐवजी हे बघा, इकडे बघा, हा गाव आहे, बुद्धिमत्ता नाही बरं, नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये एक आत्ता सांगितल्याप्रमाणे समजा 3 वर्ग आहेत त्या गावामध्ये. एक आहे हिंदू, दुसरी आहे मुस्लिम आणि तिसरी आहे सिख. हिंदू सोडून बाकी अल्पसंख्याक आहेत. समजा परत सांगतो, त्या गावामध्ये 90% हिंदुइझम आहे. किती? त्या गावामध्ये 90% हिंदुइझम आहे, 10% अल्पसंख्याक आहेत. तर गव्हर्नमेंट काय म्हणते, आपलं घटना काय म्हणते की समजा आता मी एखादी मुस्लिम व्यक्ती आहे, मी काय आहे, एखादी मुस्लिम व्यक्ती आहे. गावामध्ये आमचं किती वर्चस्व? 10%. बाकीचे किती आहेत? 90%. पण मला माझी स्वतंत्र एक शाळा ओपन करायची. काय? मला एक स्वतंत्र एक शाळा ओपन करायची. पण गावातले लोक मला काय करत आहेत? विरोध करत आहेत की बाबा ऑलरेडी ह्या आपल्या गावामध्ये बी नावाचं कॉलेज आहे, तुला तुमच्या वर्गाला शिक्षण शिकायचे तर बी मध्येच शिका, तुम्हाला तुमची स्वतंत्र कॉलेज असेल, शाळा असेल उघडता येणार नाही. तर अशा वेळेस घटनामध्ये येते, संविधानमध्ये येतं, आणि संविधान काय म्हणतं की बाबा तू अल्पसंख्याक आहेस, तुला जर एखादी शिक्षण संस्था ओपन करायची आहे तर त्या ठिकाणी तुला कोणीच विरोध करू शकणार नाही. स्वमनानं तू काय करू शकतोस? शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतोस. असतात का नाही? मुस्लिम कम्युनिटी जिथं आहे तिथं मदरसा वगैरे असतं, किंवा एखादी त्यांची उर्दू शाळा असेल, असते का नाही? किंवा समजा एखादी ख्रिश्चन वर्गाचा आहे किंवा कुणी जैन वर्गाचा आहे, तर त्यांना आता जैन वर्गाचा आहे तर त्याला एखादी अलग शाळा काढू शकतो. कारण घटनेमधील मूलभूत अधिकारामध्ये कलम 30 काय म्हणते? सरळ म्हणते ना, अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. कलम 30 पर्यंत समजले का? कलम 31 सांगतो. कलम 31 मध्ये संपत्तीचा अधिकार होता. संपत्ती कळते? हा, तर कलम 31 मध्ये संपत्तीचा अधिकार होता.
44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार त्या संपत्तीच्या अधिकाराला एक कायदेशीर अधिकार म्हणून केलेला आहे, त्याला मूलभूत अधिकारातून काढून टाकलेला आहे. सुरुवातीला एकूण 7 मूलभूत अधिकार होते, फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्क 7 होते, परंतु कलम 31चा जो संपत्तीचा अधिकार आहे तो काढून टाकण्यात आलेला आहे. आता एकूण 6 आहेत, बरोबर. आता 32 घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, कलम 32 घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला संविधानाचा आत्मा म्हणलेला आहे, बरं लक्षात घ्या. का संविधानाचा आत्मा म्हणला असेल? किती त्यांनी अभ्यास करून आपल्या घटनेची हे केलेली आहे बघा. एकदम छोट्यातला छोटा विचार करून त्यांनी आपल्याला कायदा दिलेला आहे. खरंच आंबेडकर नसते तर ह्या देशाचं काय झालं. कलम 32 घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. आता परत उदाहरण देतो. सुमित आणि कोण कोण जवळ बसले? रिहान. सुमित आणि रिहान 2 व्यक्ती आहेत. समजा एक दलित आहे आणि एक काय अल्पसंख्याक आहे, बरोबर आहे का? आहेच ना. काय झालं, एखाद्या तुम्ही शैक्षणिक ठिकाणी गेलात ऍडमिशन घेण्यासाठी, मग त्या ठिकाणी एका विशिष्ट धर्माचंच परत सांगतोय. समजा दुसरी कुठली तरी शैक्षणिक संस्था आहे आणि त्या शैक्षणिक संस्थेने काय म्हणलं, ए सुमित तू दलित आहेस, तुला इथं ऍडमिशन मिळणार नाही. रिहानला म्हणलं, ए रिहान तू ह्या कम्युनिटीचा आहेस, तुला इथं ऍडमिशन मिळणार नाही. त्यांच्या दोघांचे हे ऍडमिशन समजा नाकारलं. मग मी थांबलेलं होतं कुठंतरी रस्त्यात. सुमित रिहान एकाच बाईकवर जाणारे आले माझ्याकडं, रडत आले, आम्हाला ह्या शाळेत शिकायचं होतं. हसू नको, रड जरा होता. आम्हाला ह्या शाळेत शिकायचं होतं, परंतु मी ह्या धर्माचा आणि तू त्या जातीचा म्हणून आम्हाला तिथून हाक लावण्यात आलेला आहे. आता मी काय करू, मला कसं, मला शाळा तर तिथंच जायचंय असं तसं म्हणायला लागलं. मग मी म्हणलं, बाबा हे आहे ना तुझ्या हातात, कलम 32 ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा म्हणलाय, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे. सांगितलं मी त्याला की बाबा तू काय कर, कलम 32 नुसार डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जा. कारण तुझा मूलभूत हक्क आहे, कोण ना कोण तुझा मूलभूत हक्क हिरावून घेते ना. तुझा प्रवेश नाकारला, तुला हक्क आहे ते तर त्या ठिकाणी जाऊन शिक्षण ग्रहण करण्याचा. गव्हर्नमेंट स्कूल आहे ते, पण त्या ठिकाणी जो ऍडमिशन करणार आहे तो समजा एखादी पाखंडवादी व्यक्ती आहे. त्या व्यक्तीनं काय केलंय की तू दलित आहेस आणि तू ह्या धर्माचा आहेस म्हणून तुम्हाला हाकलून दिलेला आहे. तर थेट तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता, कारण तुमच्या मूलभूत अधिकाराचं हनन होत आहे. जातीवरून धर्मावरून तुम्हाला प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्या ठिकाणी सगळे समान आहेत का नाही? आपण बघितलं समानतेचा अधिकार, सगळे समान आहेत. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, प्रत्येकाला स्वतःचा धर्म जतन करण्याचा, प्रचार करण्याचा, त्या धर्मामध्ये एखादी संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. मग आता ह्यांना प्रवेश नाकारलं, केवळ त्या जातीवरून नाकारलं ना, एकाला जातीवरून नाकारलं आणि एकाला धर्मावरून नाकारलं. मग ह्या ठिकाणी ह्यांच्या कुठं ना कुठं अधिकाराचं हनन होत आहे का नाही? मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत अधिकाराचं हनन होत आहे का नाही? मग थेट तुम्हाला कलम 32 नुसार कुठं जाता येतं रे पोरो? सुप्रीम कोर्टमध्ये तुम्हाला जाता येतं. इथपर्यंत समजलं का?
समजलं आहे का? 32, 33 बघायचं का लगेच? 34, 35 हा ठीक आहे. हा इकडे बघा रे, कलम 32 झालं. कलम 33 बघा. कलम 33 काय म्हणते? सशस्त्र दलासाठी मूलभूत अधिकारावर मर्यादा लावलेल्या आहेत. देशाच्या हितासाठी जे सशस्त्र दल आहे तर त्यांच्या मूलभूत अधिकारावर कुठंतरी मर्यादा लावलेली असते. उदाहरणार्थ देशाची सेना आहे, सेनेला जर मूलभूत अधिकार द्यायला गेले तर मग किती अंतर्गत बंडाळी चालू होईल का नाही? म्हणून ह्यांचे मूलभूत अधिकार त्यांच्यावर मर्यादा लावलेली असते. सैनिक झाले, देशाचे गुप्तहेर माहित आहे का? एजंट असतात बघा, रॉचे एजंट वगैरे जे असतात, अशा जी व्यक्ती आहेत तर अशा व्यक्तीचे जे मूलभूत अधिकार आहेत जे तुम्हाला मला सामान्य माणसाला मिळालेले आहेत तर त्या मूलभूत अधिकाराची त्यांना काय केलेली असते? कुठं ना कुठं त्यांच्यावर मर्यादा लावलेली असते देशाच्या हितासाठी. नाहीतर अंतर्गत त्यांच्यामध्ये बंडाळी होऊ शकते. बरोबर आहे काय? कलम 33 समजलं का?